आता रेडियस ऑफ जायरेशनचा कन्सेप्ट आपल्याला नीटपणे समजला आहे की नाही हे तपासण्यासाठी मी दोन उदाहरणं घेणार आहे. एक उदाहरण आहे की आय एम गोइंग टू कन्सिडर अ युनिफॉर्म डिस्क. युनिफॉर्म डिस्क हुज मास इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. हा जो मास आहे हा पूर्ण मास आहे, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड. त्याचा टोटल मास हा कॅपिटल एम असा आहे. ओके. आणि दुसऱ्या केसमध्ये आय एम गोइंग टू कन्सिडर ॲन्युलर रिंग. दिस इज द ॲन्युलर रिंग. म्हणजे आपली जशी कुकरमध्ये लावणारी जशी रिंग असते किंवा आपण रिंग खेळतो, ओके, तर ती रिंग आहे, तशीच रिंग आहे. ओके. आणि आपण असं गृहीत धरा की ही ॲन्युलर रिंग याचा माससुद्धा सेम आहे, विच इज कॅपिटल एम. ओके. आणि या दोन्हीही फिरत आहेत about this axis of rotation. Okay, axis of rotation. तर आपल्याला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढता येईल, तर आपण शिकलेलो आहोत मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म डिस्क इज गिवन बाय हाफ इंटू एम इंटू आर स्क्वेअर. हा आर आहे. तसंच आपण हे पण शिकलेलं आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग, ॲन्युलर रिंग ऑफ द मास एम अबाउट दिस ॲक्सिस परपेंडिक्युलर. कुठल्या पण ॲक्सिसला नाही, ॲक्सिस परपेंडिक्युलर टू डिस्क. तसंच रिंग ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन इन विच द रिंग इज रोटेटिंग. ओके. तर त्या रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया इज गिवन बाय एम आर स्क्वेअर. आता तुम्हाला ही जे व्हॅल्यूज बघितल्यावर असं लक्षात येईल की रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या डबल आहे. सो दिस इज मोर. ओके. तर हे कशामुळे आहे, तर याच्यासाठी आपल्याला मास जरी सेम असला तरी डिस्ट्रीब्युशन ऑफ मास काय आहे ते बघावं लागेल. ह्या केसमध्ये ॲन्युलर रिंगच्या केसमध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ मास हा लांबवर आहे. दिस इज फार्दर. डिस्ट्रीब्युशन ऑफ मास इज फार्दर, लांब आहे, जास्त अंतरावर आहे फ्रॉम द ॲक्सिस. हे बघा, हा मास एवढ्या अंतरावर, हा मास एवढ्या अंतरावर असा. तर इकडे तुलनेने काही मास हा खूप जवळ आहे, त्यामुळे त्याचं ॲव्हरेज डिस्टन्स जे आहे ॲक्सिसपासून दिस इज लेस. Distance is less. Okay, so the distribution of mass is less in case of disk. So that is the reason why the moment of inertia, जरी mass same असला तरी moment of inertia of the disk is less than the moment of inertia of the ring. आता हाच कन्सेप्ट आपण रेडियस ऑफ जायरेशनच्या कन्सेप्टने समजून घेऊ. आता रेडियस ऑफ जायरेशन कोणाचं जास्त असेल, तर मास ज्याचा डिस्ट्रीब्युटेड फार ऑफ असेल, ज्याचा मास लांबर असेल, फर्दर असेल, त्याचा रेडियस ऑफ जायरेशन हा जास्त असेल. याचाच अर्थ याचा केची व्हॅल्यू रिंगसाठी इज मोर ॲज कम्पेअर टू केची व्हॅल्यू ऑफ डिस्क. ओके. तर केची व्हॅल्यू डिस्कची का कमी आहे, बिकॉज द सेम मास डिस्कमध्ये हा कमी अंतरावरती लोकेटेड आहे, याचा ॲव्हरेज डिस्टन्स आहे कमी आहे. ओके. त्यामुळे त्याचं के व्हॅल्यू कमी आहे. आता के कशी काढायची, तर के काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरायचा इज इक्वल टू एम के स्क्वेअर ऑफ डिस्क आणि इकडे एम के स्क्वेअर ऑफ रिंग. तर के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर रिंगच्या बाबतीत, के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर रिंगच्या बाबतीत, म्हणजेच के इज इक्वल टू आर रिंगच्या बाबतीत. के स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर बाय 2 डिस्कच्या बाबतीत, म्हणजेच के डिस्क इज इक्वल टू आर रूट बाय 2. सो रेडियस ऑफ जायरेशन ऑफ डिस्क इज लेस, इट इज गिवन बाय आर रूट बाय 2, आणि रेडियस ऑफ जायरेशन ऑफ रिंग इज मोर, विच इज इक्वल टू आर when the axis of rotation is perpendicular to the plane of rotation. Okay.